राज ठाकरेंचे अनेक लोक मला शिव्या घालतायत, सांगतायत तू आतापर्यंत चांगलं बोलत होता ना, आता तू साहेबांविषयी असं बोलत नाही, तसं बोलत नाही. कसं बोलायचं ज्या माणसानं स्वाभिमानच ठेवला नाही? म्हणजे एक साधं उदाहरण घ्या. मला 2-3 असे प्रश्न पडले की जे कोणालाही पटतील. पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे बाळासाहेबांच्या वेळेला कशामुळे बाहेर पडले? ज्या लोकांमुळे तुम्ही बाहेर पडलात ना, ठीक आहे, तुमची जागा होती तिथं शिवसेना प्रमुख, निश्चित आहे, त्या गोष्टीशी मी सहमत आहे. तिथून तुम्ही बाहेर पडलात, स्वतःचा पक्ष केलात आणि सगळ्या गोष्टी आतापर्यंत चालवल्यात. म्हणजे जिथून तुमचं अस्तित्व सुरू झालं, ज्या लोकांना सोडून, आज तुम्ही त्याच लोकांसोबत बसून स्वतःचं अस्तित्व संपवलं. म्हणजे कुठं म्हणजे वैचारिक दृष्टिकोन किंवा स्वाभिमान कुठं राहिला का या सगळ्या गोष्टींमध्ये? मग तेव्हाच नव्हतं बाहेर पडायचं. बाळासाहेबांना तेव्हा आधार द्यायची गरज होती, त्यावेळेला तुम्ही बाहेर पडलात. थोडंसं उद्धव ठाकरे वगैरे सोडून द्यायचं, तिथंच थांबायचं. नाही केलं शिवसेना प्रमुख. पण आज तुम्ही त्याच गोष्टींना, त्या सगळ्या दलदलीमध्ये पुन्हा जाऊन बसलात. हे खरोखर कुणाला पटेल का? दुसरी गोष्ट, ठाण्यातली कालची साधी उदाहरण घ्या तुम्ही. लोकसभेच्या निवडणुकीला राजसाहेब श्रीकांत शिंदेच्या याच्या वेळेला त्या सुषमा अंधारेला त्यांनी हे केलं होतं की बाळासाहेबांची खिल्ली उडवणारी बाई तुमच्या पक्षाचे नेत्या होते. पण आता सांगतोय, लाव रे तो व्हिडिओ. हे नीट ऐका. किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागले आणि त्या हातात तलवार. आज कर्णीबाई पुढे काही गोट्या खेळायला गेली ते गेली त्यांना खेळायला लागले का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. यांच्या अनेक क्लिप्स आहेत, मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाहीये. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70, 75, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. मग साधा उदाहरण घ्या. यांना बाळासाहेबांचे या लोकांना काही पडलेलं आहे का? निश्चित नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्या नेत्या गेले म्हणताना त्यांना काही पडलेलंच नाही. राज ठाकरेंना असं वाटायचं आम्हाला तरी की प्रति बाळासाहेब आहेत हे. पण काल ठाण्यामध्ये त्या सभेला बसलेत सगळे. सुषमा अंधारे आहे, राज ठाकरे आहेत. कुठेतरी खरंच सांगा, तुम्ही मला खरंच सांगा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटतायत का? खरंच पटतायत का? कारण राज ठाकरेंकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा स्वाभिमानाचा होता. 17 वर्ष 18 वर्ष सत्तेत नाही येत आलं, ठीक आहे, नाही येत आलं. यावेळेलाही तुम्ही एकटे लढले असतात. पण उद्धव ठाकरेंसोबत जाऊन, म्हणजे ज्या व्यक्तीवर तुम्ही 17 वर्ष काही शिव्या घालत होता किंवा सगळ्या गोष्टी करत होता, आरोप प्रत्यारोप करत होता, ज्याच्यासाठी म्हणून तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना सोडली, आज तुम्ही त्यांच्यासोबतच जाऊन बसलाय. फरक राहिला काय तुमच्यात आणि त्यांच्यात? त्याच्यामुळं आम्हाला नाही पटलं, मला तरी वैयक्तिक नाही पटलं. ज्या दिवशी राजसाहेब पुन्हा हिंदुत्वाच्या मार्गावर येतील, खरोखर असं वाटेल, त्या दिवशी आम्ही निश्चित त्यांच्यासोबत असू आणि असणार, हक्काने असणार.